अनाथ आश्रमातल्या लहान लहान पोरांना स्वयंपाक बनवताना जेवण देताना मी असा विचार करत होतो की मी खूप मोठं महान कार्य करतोय. पण मी जेव्हा तिथे गेलो आणि या व्यक्तीला भेटलो तेव्हा माझं कार्य अगदीच शून्य आहे असं मला वाटलं. आणि ते म्हणजे सिन्नर तालुक्यातली ठाणगाव गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व जयराम शिंदे, ज्यांनी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 2009 पासून 2019 पर्यंत आपल्या कमाईतला एक हिस्सा बाजूला काढून ठेवला आणि त्यातूनच एका खेडेगावात एका सामान्य माणसांनी या लहान लहान लेकरांसाठी छत्रछायेची उभारणी केली. फक्त 10 मुलांचा विचार करून उभं केलेलं हे समर्थ सावली बालसंगोपन केंद्र आज 28 मुलांना निवारा देते. आणि जयराम शिंदे हे स्वतःच्या शेतीतल्या आणि व्यवसायातल्या उत्पन्नातून या मुलांचं पोटच्या लेकरासारखं संगोपन करताय. त्यांनी आतापर्यंत ना कोणाकडे वैयक्तिक मदत मागितली ना कोणत्या सरकारी मदतीची अपेक्षा केली, पण तरीही समाजातील काही माणुसकीची जाणीव असणारे लोक इथपर्यंत येतात आणि आपापला खारीचा वाटा उचलून या लेकरांसाठी होईल ती मदत करतात. आणि आता महत्वाचा मुद्दा असा की त्यांच्याकडे एकूण 28 लेकरं आहेत. अजूनही त्यांना 101 पोरांची इन्क्वायरी आलेली आहे, पण जागेअभावी ते लहान लहान मुलं अजूनही अनाथ म्हणून समाजात वावरत आहे. 2019 पासून त्यांनी आतापर्यंत एवढे पोरं सांभाळलेत आणि अजूनही त्यांना हे कार्य पुढे चालू ठेवायचंय. त्याच्यामुळे त्यांनी 100 पोरांना अजून आधार देता येईल आणि त्यांची राहण्याची सोय होईल एवढा मोठा प्रोजेक्ट उभा केलाय. ते त्यांना जसं शक्य होईल तसं काम चालूच ठेवत आहे. पण मला तिथे गेल्यानंतर असं वाटलं की हे काम अजून पटापट आपल्या मदतीने होऊ शकतं. ते कसं तर काहीच वेगळं करायचं नाहीये. तुम्ही तिथे गेल्यानंतर आपला वाढदिवस असल्यावर पोरांना बारीक बारीक स्टेशनरीचं सामान घेऊन जाता, ब्लँकेट घेऊन जाता, कपडे घेऊन जाता. पोरांना तिथं भरपूर आयटम आहेत, भरपूर वस्तू आहेत. पण सरांचं असं म्हणणं आलंय की तुम्ही नेता या सामानाला एवढा खर्च करण्याऐवजी तिथे गेल्यानंतर तुम्ही काम बघून होईल तसं तुमच्या पद्धतीनं 5-10 सिमेंटच्या गोण्या जसा होईल तसा खर्च ते स्ट्रक्चर उभे करण्यासाठी केला तर अजून 100 पोरांना तिथं राहण्याची सोय होईल. आणि सर सक्षम आहेत का अजूनही 100 पोरांना ते तिथं सांभाळू शकतं. फक्त ते स्ट्रक्चर उभं करण्यासाठी त्यांना थोडाफार हातभार जर आपल्याला लावता आला तर आपण खरंच लावू शकतो. त्यांची कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा राहिली नाही का कोणीतरी येईल आपल्याला मदत करील आणि मग आपण हे कार्य पुढे चालू ठेवू. ते त्यांचं कार्य हळूहळू का होईना जसं होईल तसं चालूच ठेवणार आहे. पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि जयराम सरांनी तर सिंहाचा वाटा उचलायचे, पण आपण खारीचा वाटा उचलून कसं त्यांना मदत करू हे बघा. जर माझं म्हणणं पटलं असेल, थोडंफार मनाला भावलं असेल तर सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील समर्थ सावली बालसंगोपन केंद्राला एकदा नक्की व्हिजिट करा आणि जयराम शिंदे सरांना काही हातभार लावता आला तर नक्की लावा. आणि माझं मुख्यतः संगमनेर अकोले तालुक्यातील व्यावसायिक मित्र परिवाराला आव्हान राहील की आपण बाहेर गेल्यावर 4-5 हजार असे पार्ट्यांना खर्च करतो, तर मग इथं लहान लहान लेकरांसाठी काही करता आलं तर नक्की बघा.